त्या अजित पवाराला छाती ठोकून सांगतो, गाडी दम आहे तर तू तिथे ये. आणि हे मराठ्याचे नेते गांडू सगळे तोंडवरी करून हिंडत आहेत. 188 का काय आमदार आहेत ते कुठे आहेत मराठ्याचे? अरे तुमच्या दम आहे तर बोला ना, मराठ्याचे आहेत का नाही तुम्ही नेमके? आज ही गोष्ट आहे, याचा DNA टेस्ट करावा लागेल, हे मराठ्याचे आहेत का नाही. छगन भुजबळ हा प्युअर चोर आहे. आणि ह्या मैराळ सावंगीच्या मराठ्याला अडवून दाखव बांग्या डोळ्याचा. हा स्पेशल फडणवीसनं सोडलाय. कुठून गाड्या आल्या आता? हे फडणवीस पुरवायला. फडणवीस राष्ट्रवादीवाले म्हणतात आम्ही दिलं, काँग्रेसवाले म्हणतात आम्ही दिलं. मग टिका नका तुम्ही द्यायलेत कसलं असलं आरक्षण? आमचा मुख्यमंत्री फक्त जरांगे, ओनली जरांगे. कारण आज आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दररोज जवळपास 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त हे मराठा समाजाचे शेतकरी आहेत. कारण मराठा समाज हा चारी बाजूनी मारला जातोय. कारण इकडं मराठा समाजाला आरक्षण नाही आणि तिकडं शेतकऱ्याला कोणत्याच मालाला भाव नाही. केंद्र सरकार टोटल मालाचे भाव आज पाडत आहे. दुसऱ्या देशातून आयात करायची आणि इकडं शेतकरी मारायचा. मराठा समाज हा चारी बाजूने असा मारला जातोय की भरपूर असा म्हणजे काहीच राहिलं नाही आज मराठा समाजाचं. कोणत्याच मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, कोणत्याच मालाला भाव नाही. फक्त हाच प्रश्न हे मराठा समाजाला आज इथं यायची पाळी काय माहिती का? कोणत्याच मालाला भाव नाही. आरक्षण जर मालाला भाव असला असता तर आज आम्हाला ही पाळी आलीच नसती, इथपर्यंत यायची पाळीच आली नसती. कारण आज एकेकाला कारण 10-10 लाख रुपये अक्षरशः माझ्या बहिणीसाठी डॉक्टर होण्यासाठी 10 लाख रुपये भरावं लागले. किती? 10 लाख रुपये. आणि दुसऱ्याला फक्त 2 लाखामध्ये होत आहे. कारण हे आज आम्हाला भारताचं संविधान काय सांगते? समान, सर्व समान. आणि इथं आमच्यावरच का अन्याय? मग हा का अन्याय आमच्यावर? आणि हे मराठ्याचे नेते गांडू सगळे तोंडवरी करून हिंडत आहेत. फक्त एकमेव आमदार आहेत ते म्हणजे बच्चू कडू. बाकीचे कुठं मेले? 188 का काय आमदार आहेत ते कुठे आहेत मराठ्याचे? आमच्या भागातले सगळ्याच भागातले मराठ्याचे आमदार एकही असा रस्त्यावर उतरला नाही. कोणी म्हणतंय स्पेशल कोटा देऊ, स्पेशल कोटा देऊ. अरे तुमच्या दमय तर बोला ना, मराठ्याचे आहेत का नाही तुम्ही नेमके? आज ही गोष्ट आहे, याचा DNA टेस्ट करावा लागेल, हे मराठ्याचे आहेत का नाही. छगन भुजबळ म्हणतोय की सभेसाठी पैसा आला कुठून? छगन भुजबळनं ते काय त्या ह्याच्या दादरच्या पुलाखाली भाजी विकली आणि ह्याच्याकडे पैसा कुठून आला? 8,000 कोटीचा सदनचा घोटाळा केला. छगन भुजबळ हा प्युअर चोर आहे आणि तो मराठा आणि OBC मध्ये भांडण लावतोय. आज आम्ही मराठा आणि OBC सगळे गुन्ह्या गोविंदाने प्रत्येक गावामध्ये आज सगळे आम्ही एक आहेत. फक्त हे OBCचे जे नेते सुतुळी ती बांधायची सुतुळी, खिचडी घोटाळा, सुतुळी घोटाळा, चिक्की घोटाळा. अरे काय ह्याची अवकाती राहिला ना तो नेत्याने, ह्या हरामखोराने तुम्हाला सांगतो. आणि अजित पवार धमकी देतोय मुंबईला याची. त्या अजित पवाराला छाती ठोकून सांगतो, गाडी दम आहे तर तू तिथे ये. आणि ह्या मैराळ सावंगीच्या मराठ्याला अडवून दाखव. एक मराठा नाही, मैराळ सावंगीच्या आज आणखीन 20 मराठा आलेत. 20 दिलं नाही. गाव हजारो संख्येचं आहे. आम्ही भरपूर असे खूप असे आंदोलन, हे गावामध्ये शोले आंदोलन, हे भरपूर खूप काही केलं आम्ही. ते गुणरत्न सदावर्ते बांग्या डोळ्याचा हा स्पेशल फडणवीसनं सोडलाय. मला सांगा, आपल्याला जर साधी रानाची जर एखादी काही आपली केसमध्ये कोर्टामध्ये चालू असेल तर वकील आपल्याला किती पैसे मागतोय? आणि ह्या बांग्या डोळ्याकडे पैसे आलेत कुठून? त्याची गाडी फोडली त्या आपल्या सरपंचानं. लगेच दुसरी कडक गाडीमध्ये बसून आला. ते कुठून गाड्या आल्या आता? हे फडणवीस पुरवायला. फडणवीस जय श्रीरामच्या घोषणा देतो. काय काय किती सोंग करतो तिरप्या डोळ्याचा. आज मराठा समाज इतका मागासलेला आहे आणि केंद्र सरकारनं मोदीनं ह्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. आता आम्हाला कोणाचं आरक्षण घ्यायचं नाही. OBC बांधव बी आमचेच आहेत, ते काही विषय नाही. पण तुम्ही जे दुसरं 16% द्यायला ते टिकलं पाहिजे ना. लगेच 6 महिने निवडणूक आली तितक्या पुरतं तितकं दिलं. राष्ट्रवादीवाले म्हणतात आम्ही दिलं, काँग्रेसवाले म्हणतात आम्ही दिलं. मग टिका नका तुम्ही द्यायलेत कसलं असलं आरक्षण? आरक्षण नवीन मागायची गरज पहिलेच आज 54 लाख नोंदी सापडल्यात. तर आम्हाला 54 लाख नोंदी सापडल्यात ना, मग आम्हाला आरक्षण आमच्या हे हक्काचंच आहे. विदर्भामध्ये मराठा समाजाला आरक्षण आहे, ते ना आम्ही मराठाच आहेत ना, मग आम्हालाच का नाही? आमच्या सोयरिकीत तिकडल्या इकडं सख्या भावामध्ये. समाजाला माझी एकच विनंती आहे, समाजानं कोणी आजकाल ह्या मतदानाच्या ह्या पैशाला भुलतापाला बळी पडू नये.
कारण हे लोक आपली जिंदगी सतरंजा उचलण्यातच गेली ह्या लोकांची, आपली मराठ्याची जिंदगी उचलण्यात घातली आहे ना, आणि आपल्याच लोकांना आपला फायदा घेतला. आणि सगळ्यात जास्त सांगतो तुम्हाला, श्रीमंत मराठ्यानं गरीब मराठ्याचा घात केला आहे. श्रीमंत मराठे म्हणजे दुसरे कोणी नाही, की हे जे आमदार आहेत का मराठ्याचे, हे खासदार, हे ना घात केला आहे. एकाचंही तोंड उचलं नाही. आणि एकही आज तुम्हाला सांगतो, जरांगे पाटलांनी सांगितलंय ज्याला होईन त्याला नेत्याने सहभाग घ्यावा, आमदारांनी सगळ्यांनी सहभाग घ्यावा. आमदार बच्चू कडू शिवाय कोणीही एकही आमदार रस्त्यावर उतरलेला नाही मराठा समाजाचा. आणि आम्ही लक्षात ठेवणार, आमच्या इलाक्यात पण मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत, आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणार आणि बरोबर त्याला मतदानाच्या वेळेस काय करायची ते करणार आहे, बरोबर त्याची जागा दाखवणार, एवढं निश्चित आहे. आम्हाला माहित नाही. आमचा मुख्यमंत्री फक्त जरांगे, ओनली जरांगे. आम्हाला मुख्यमंत्री देणं घेणं नाही, उपमुख्यमंत्री नाही, आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला कुणाला टीका करायची नाही. मुख्यमंत्री त्याच्या घरचा येऊ, आम्हाला मुख्यमंत्री फक्त ओनली जरांगे. आणि टोटल महिंद्रा आपला मराठा समाज जेवढा आहे तेवढा टोटल समाजाचा बहिष्कार राहील, विषय संपला. जरांगे पाटील जो शब्द देतील तो आम्हाला मान्य. आमचा मुख्यमंत्री जरांगे पाटील. ओके, पण मराठा समाजाचा समजा आमदार, खासदार, जमीनदार, कारखानदार असल्यामुळं काही लोकांचं म्हणणं आहे की हा समाज मागास ठरत नाही, तर काय सांगाल तुम्ही त्याला? ही मूठभर प्रस्थापित लोक आहेत जी मराठ्यांची, ज्याच्यामध्ये एक साखर कारखानदार आले, आमदार आले, खासदार आले. प्रस्थापितांच्या विरोधात ही आमची विस्थापितांची लढाई आदरणीय संघर्ष योद्धा जरांगे पाटलाच्या माध्यमातून आम्ही उभी केलेली आहे. आणि जरांगे पाटलाचा जो शब्द असेल तो आम्हाला सर्व मराठ्यांना शेवटचा शब्द असेल. ते म्हणतील तेच प्रमाण आणि ते सांगतील तेच तोरण आम्ही बांधून मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहोत. काय निर्णय घेईल सरकार? सरकारला आरक्षण देणंच आहे साहेब. सरकारला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही, आम्ही त्याशिवाय मुंबईतून माघारी येणार नाही. सरकारला मराठा समाजाला मुंबईत येऊ देणं परवडणार का? त्याच्या आधीच आरक्षण जाहीर करतो, काय वाटतं? आता सरकारचं धोरण काय ते आताच काय सांगता येणार नाही आम्हाला, पण आमचे कुठेतरी वाटतंय किंवा मुंबईला जाण्यापूर्वी सरकारनं हे निर्णय द्यावा लागणार आहे, त्यांना हे झेपणार नाही. कारण जरांगे पाटलांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही आमचा सीधा सोबत घेऊन चाललोय, परंतु हागायची सोय आम्हाला सरकार कोण करायची आणि ते सरकारने करावी अशी जरांगे पाटलांनी त्यांना आवाहन केलेलं. त्याला झालं 1 महिना जवळपास. आता त्यांनी काय सोय करून ठेवली सरकारने ती सरकारला माहिती, पण आम्ही तिथं हागणार म्हणजे हागणार ना, खाणार म्हणल्यावर हागणारच समोर. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते म्हणतात त्याला मुंबईमध्ये येऊ देऊ नका, अटक करा. गुणरत्न सदावर्ते हे ज्येष्ठ विधितज्ञ आहेत, त्यांच्या डोक्यात काय किडा आहे काय माहीत नाही. मराठ्यांच्या विरोधात ते प्रत्येक वेळेस वेगवेगळे स्टेटमेंट देतात आणि कुठेतरी मराठा उचकावण्याचा प्रयत्न करतात, परंतु आमचा मराठा शांत आहे. त्यांच्या कुठल्याही भाष्यावर आम्ही काहीही भाष्य करणार नाही. आम्ही आमच्या शांततेच्या मार्गाने मुंबईला जात आहोत. सरकार निर्णय घेईल, सरकारला अटक करायची असली तर सरकार अटक करेल, परंतु सरकारला अटक करणं झेपणार नाही. सरकारपाशी एवढी ताकद नाही की मराठ्यांना अटक करू शकेल. धन्यवाद. त्यांनी तकरीबन 5 लाख पब्लिकचं जेवणाची सोय केलेली आहे, केवळ हे आरक्षणासाठी. म्हणून तालुक्यातनं लोक पारनेर तालुका आहे, श्रीगोंदा तालुका आहे, नगर तालुक्यातूनही, शिरूर तालुक्यातूनही मंडळी आलेली आहे. तर मंडळी साधारणतः 4 तालुक्यांमधनं इकडं जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पारनेर, श्रीगोंदा, नगर आणि शिरूर अशा तालुक्यांमधनं इथं जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आपणही जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. बघूयात कशा पद्धतीनं जेवण इकडं करण्यात आली आणि साधारणतः किती समुदाय इकडं जेवण करून जाईल. आता आम्ही आंतरवालीला पण गेलतो 17 ऑक्टोबरला, तर त्याच्यापेक्षा 100% नियोजन भारी आहे. तिथे लोक भरपूर होती, पण ठराविक एका एरियावर, एका गावावरच ते प्लॅनिंग आलं सगळं आंतरवालीला जालन्यामध्ये. तर इथे खूप जबरदस्त नियोजन केलेलं आहे, शब्दात आपण ते सांगू शकत नाही आहे. एक 10 ते 15 लाख लोक जेवू शकतात वन टाईम, एवढी व्यवस्था इथे केलेली आहे समाज बांधवांनी. तर मंडळी या नगर जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती साधारणतः 4 तालुक्यांमधनं इकडं जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्रीगोंदा, अहमदनगर, सुपा, त्याचबरोबर आणखी 2-3 तालुके आहेत आणि या तालुक्यांमधनं इकडं समाज एकवटलेला आहे आणि हा समाज आता इकडे दुपारच्या भोजनाचा आनंद घेतोय. मी पण तो आनंद घेतोय. भेटूयात लवकरच. धन्यवाद. चला.